चला तर आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे एक पातेलं, त्यानंतर लागणारे इन्ग्रेडियंट आहे साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर, स्टॅबिलायझर, जीएसएम पावडर, त्यानंतर ड्राय फ्रूट्स आणि टूटी फ्रुटी। ठीक आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दूध। दुधासोबत आपल्याला आणखी लागणार आहे स्ट्रॉबेरी क्रश, कारण आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवणार आहे। त्यानंतर लागणार आहे आपल्याला हे इसेन्स, हा फूड कलर आणि हे व्हिप क्रीम। हे व्हाईट गोल्ड कंपनीचं व्हिप क्रीम आहे, अतिशय छान आहे, मी नेहमीच हे वापरते। त्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे हा आईस्क्रीम पॉट। हा एक स्पेशल आईस्क्रीमचा पॉट मार्केटमध्ये अवेलेबल असतो, त्यामध्ये छान प्रकारे सेट होतं आईस्क्रीम। त्यानंतर हे लागणार आहेत आपल्याला मेजरमेंट स्पून आणि हे आहे ब्लेंडर। आपल्याला आईस्क्रीम व्यवस्थित ब्लेंड करण्यासाठी, त्याला सॉफ्टनेस येण्यासाठी अतिशय छान ब्लेंडर आहे। हे बजाज कंपनीचं आहे, मी बऱ्याच वर्षांपासून वापरते आहे, तर मला याचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे। तर आपण आता चालू करूया। तर पहिले आपण घेणार आहे दूध, जवळपास अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे। आपण अर्धा लिटरचा आईस्क्रीम बनवणार आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण टाकणार आहे साखर। ठीक आहे। तर आपल्याला अर्धा लिटरला 5 चम्मच साखर टाकावी लागेल। 1 2 3 4 5। ठीक आहे। आणि हे दूध आहे, हे पूर्ण थंड दूध आहे, याला गरम करायचं नाही, कारण आपण जे इन्ग्रेडियंट टाकणार ते त्याच्यामध्ये त्याच्या अशा एकदम प्लेन स्वरूपात ते राहायला पाहिजे, म्हणून आपल्याला तिथे साधंच दूध वापरायचं आहे, ते गरम करायचं नाहीये। ठीक आहे। त्यानंतर आपण टाकणार मिल्क पावडर, सेम जेवढी आपण साखर टाकली तेवढंच मिल्क पावडर टाकणार। 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच, 4 आणि हे जवळपास 5 चम्मच। ठीक आहे। 5 चम्मच साखर, 5 चम्मच मिल्क पावडर। त्यानंतर आपल्याला फक्त 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। या तीनही इन्ग्रेडियंटसाठी आपण हा मोठा स्पून वापरला आहे, मेजरमेंटचा स्पून। 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर। त्यानंतर आपल्याला आता सर्वात छोटा स्पून घ्यायचा आहे, हा आहे सर्वात छोटा स्पून, हा आपण घेणार आहे। आता आपल्याला टाकायचं आहे स्टॅबिलायझर, हे अगदी थोडंसं असं हाफ, मोर दॅन हाफ एवढंच टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे जीएसएम पावडर, हे पण असं थोडंसं हाफ, पूर्ण 1 चमचा नाही, थोडंसं असं। हे सर्व इन्ग्रेडियंट आपण याच्यात टाकले आहे आता। त्यानंतर आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि जेव्हा आपण आईस्क्रीम बनवतो तेव्हा त्याचं जे प्रपोर्शन आहे इन्ग्रेडियंटचं, ते व्यवस्थित सांगितल्याप्रमाणेच घ्यायचं, त्याने अतिशय छान आणि सॉफ्ट आईस्क्रीम तयार होईल आपलं। तर बघा, हे जेव्हा आपण थंड दुधात एकत्र करतो तेव्हा हे अगदी सॉफ्ट असं तयार होतं। यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागणार आहे। हे जे दिलेलं आहे दूध, हे आपल्याला आता गॅसवर ठेवून याला उकळून घ्यावं लागेल। तर चला, आपण दुधामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकलेले होते त्या दुधाला आपल्याला बॉईल करायचं आहे। आपण जेव्हा त्याला 10 मिनिटं बॉईल करणार, त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मिळेल। ठीक आहे। आणि अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला या पॉटमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर हे जे मिश्रण आहे याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। हे थंड झाल्यानंतर आपण याला याचं असं झाकण लावणार, व्यवस्थित छान फिट झालं पाहिजे ते। आणि त्यानंतर हा जो पॉट आहे हा आपण फ्रीझरमध्ये ठेवणार। या पॉटला आपल्याला जवळपास 5 तास फ्रीझरमध्ये ठेवावं लागेल आणि त्यानंतर आपण याची पुढची प्रोसेस करणार। त्यानंतर आपल्याला हे पुन्हा काढून याला ब्लेंड करावं लागणार आहे। ठीक आहे। तर आपण आता 5 तास वाट पाहणार। तर हा आपला पॉट आहे, यामध्ये आपण जे दूध आहे ते पूर्ण फेटून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, याला बाहेर काढून घेतलेलं आहे आणि याला 1 तास बाहेर ठेवायचं आहे। सोबतच ही व्हिप क्रीम आहे, याला सुद्धा बाहेर काढून घेतलेलं आहे, यालाही 1 तास बाहेर ठेवलेलं आहे, सो दॅट त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित तिथे मेंटेन व्हायला पाहिजे। आता आपण ही जे फेटलेलं दूध आहे याला आपण व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घेणार आहे। याला एका पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे। तर आपण याला ब्लेंडरच्या मदतीने आता ब्लेंड करून घेणार आहे। तर इथे ब्लेंडर मी लावून घेतलेला आहे। ठीक आहे। तर अशा प्रकारे याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आपल्याला, सो दॅट त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्मूथनेस येईल। तर अशा प्रकारे हे दूध आपलं फेटून झालेलं आहे। आता आपण
व्हिप क्रीम फेटणार आहोत. व्यवस्थित अशी मशीन खाली ठेवायची आहे आपल्याला आणि हे जे व्हिप क्रीम आहे हे आपण आता याच्यामध्ये घेणार आहे. अशा प्रकारे व्हिप क्रीम घ्यायची आपल्याला आणि ती व्हिप क्रीमसुद्धा सेपरेट पॉटमध्ये आपल्याला फेटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जशी जशी आपण व्हिप क्रीम फेटणार तशी तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्याचा व्हॉल्यूम वाढतो. अशा प्रकारे त्याच्यामध्ये एअर जाईल अशा प्रकारे आपल्याला फेटायचं आहे. तर आपण जी फेटलेली क्रीम आहे ती आता मी याच्यात टाकून घेतली आहे. म्हणजे क्रीम आणि जे आपलं दूध आहे ते आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आता हे सगळं जे आहे हे आपल्याला एकत्र ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे. जेवढा आपण याला ब्लेंड करणार तेवढा त्याच्यामध्ये एअर जमा होणार आणि आईस्क्रीम हे सॉफ्ट आणि त्याचा व्हॉल्यूम वाढणार. ठीक आहे. आता आपण 1 मिनिट याच्यामध्ये हे टाकणार आहे, इसेन्स टाकणार आहे, कारण की आपल्याला बनवायचं आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. तर आपण हे स्ट्रॉबेरीचं जे इसेन्स आहे ते इसेन्स टाकणार आहे. ठीक आहे. थोडासा आपण याच्यामध्ये फूड कलर टाकणार आहे. अगदी थोडासा टाकायचा, नाही तर कडवटपणा येऊ शकतो आईस्क्रीमला. खूप जास्त डार्कही नको व्हायला ते. फूड कलरमध्ये लिक्विड कलर पण मिळतात, ते पण आपण यूज करू शकतो. आणि आता आपण हे टाकणार आहे क्रश. अंदाजे आपल्या मनाने टाकायचं आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि आता हे झालेलं आहे तयार. आता आपण याला फेटून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे याला फेटून घ्यायचं आहे. छान एकजीव होईल असं फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याला फेटून घेतलं आहे छान. त्यामध्ये एअर जमा होईल आणि आईस्क्रीमला व्हॉल्यूम येईल. तर आपलं हे आता ब्लेंड करून झालेलं आहे. याला आपण साईडला ठेवणार. आता आपण आपल्या पॉटमध्ये त्याला टाकून घेणार आहे पूर्ण व्यवस्थित असं. हा आपला पॉट आहे, त्यामध्ये त्याला व्यवस्थित टाकाय. मी आधी त्याच्यामध्ये थोडी टुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि आता थोडी आणखी ॲड करणार. ठीक आहे. तर यामध्ये आणखी आपण थोडी टुटी फ्रुटी टाकूया अशा प्रकारे. यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया. ठीक आहे. आता आपल्याला याचं व्यवस्थित झाकण लावायचं आहे आणि याला 5 ते 6 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं छान टेस्टी असं आईस्क्रीम तयार होईल. यामध्ये घेण्याची काळजी अशी आहे की जेवढेही इन्ग्रेडियंट मी सांगितले आहे ते त्याच प्रोपोर्शनमध्ये घ्यायचं, तरच ते आईस्क्रीम सॉफ्ट आणि छानपैकी होणार. आणि जर आपल्याकडे व्हिप क्रीम नसेल तर आपण घरातली सायसुद्धा वापरू शकतो किंवा अमूलचं जे फ्रेश क्रीम मिळते ते सुद्धा आपण वापरू शकतो. ठीक आहे.